एक प्लेट घेतली आहे. प्लेटमध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घेऊया. त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडी कापलेली हिरवी मिरची आणि छान असं मिक्स करून घेऊ आपण. इथं आपलं छान मिक्स करून झालं आहे. त्यामध्ये अगदी कुस्करलेला थोडा बटाटा घेतला आहे मी, तो टाकूया आणि परत छान मिक्स करून घेऊ. इथे आपण मिरची घेतली आहे, मध्ये काप दिला आहे, भरून घेऊया. बटाटा आणि शेंगदाण्याचं सारण भरून घेऊया. मिरची थोडीशी फाकायची दोन्ही हाताने आणि त्यामध्ये भरून घ्यायचं. या पद्धतीनं भरून घ्या. आता मी बाकीच्या मिरच्या भरून घेते. आपण ताट घेतले, त्यामध्ये साबुत तांदूळ घेऊया. त्यामध्ये टाकूया शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि बटाटा कुस्करून घेतला आहे, तो टाकूया. आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊ. आपण छान मिक्स करून घेतले. आता एक गोळा करून घेऊया. पिठाचा एक गोळा करून घ्यायचा, थोडासा असा लांबट हातावर. त्यामध्ये मिरची ठेवायची अशी बरोबर आणि मिरचीला कवर करून घ्यायचं असं सगळीकडून. आपली मिरची कशी असते तसा आकार द्यायचा त्याला. छान असं सगळीकडून घट्ट असं मिश्रण त्याला लपटून घ्यायचं त्या मिरचीला. आता मी बाकीच्या तयार करून घेते. तेल तापले का आपण बघूया. कढईमध्ये तेल ठेवले, आपलं तेल तापले. त्यामध्ये आपण साबुदाण्याची भजी सोडूया. खूप असे नाही तळायचे, थोडं तेल घेतले त्यामुळे दोन दोन तळून घेऊया आपण. थोडंसं असं पलटून घ्यायचं. खूप जास्त वेळ नाही असं त्याला सारखं पलटीत राहायचं, नाही तर ते तुटलं जातात. आता छान मी शिजवून घेते, नंतर तुम्हाला दाखवते. छान असं आपल्या इथं कलर आला आहे आणि मी बारीक गॅसवरच तळून घेतले. बघा किती सुंदर दिसते. प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. आणि तळताना दोनच तळा, जास्त काही तळू नका. जास्त टाकले तर मग ते फुटतात.